कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई अगं ऐक ना, मला नाही जायचंय मावशीकडे, खरंच नाही जायचंय। त्याच्यापेक्षा मी इकडे थांबून काहीतरी करते। तोंड बंद कर जरा, जरा माझा ऐकलं ना, काही बोलायचं नाही, गप्प बस। काय काय लगबग, कुठे जायची तयारी? कुठे चाललाय? आणणारे साहेबांना बघा बघा बघा, यांची अवस्था बघा। अहो काय? तुमची अशीच अवस्था होणार आहे, काय कळलं? काय माज आहे वय माणसाला? एजेंनी सांगितल्यामुळे यांच्या पायावर नाक घासून मी माफी मागितली। आता यांची चूक झाली तरी माफी मागायला तयार नाही। काय माज आहे? आता तुझा माज उतरवतो मी। तुला तुझ्या मुलीपेक्षा आणि घरापेक्षा तुझा स्वाभिमान मोठा वाटतोय का? आता बघ मी काय करतो। आता घराच्या बाहेर तर तुम्ही पडलाच आहात, तर आता मी घर खाली करायला घेतो। चला रे, चला चला, सगळं सामान बाहेर घ्या, चला। हे बघा साळुंखे, काय जण घर माझ्याकडे आता, चला रे, सामान बाहेर काढा। एकूण एक बाहेर काढा सामान, चला चला लवकर, सगळं सामान बाहेर काढा। तुम्ही नुसते उभे काय राहिलात बघा। चला 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 लवकर, सामान घेतायत। अहो पटापट, मला हातपाय हलवा लवकर। मोहिते, नुसते उभे काय राहिलाय? आपलं सामान घेऊन जातायत ते, अडवा त्यांना। चला लवकर, चला लवकर पैसे देतो तुमचे। काय करता? अरे चला रे बाबा, चला लवकर, अरे थांब, चला पटापट। ओ दादा, चला चला, एकूण एक सामान बाहेर काढायचं, अजिबात काही शिल्लक ठेवायचं नाही, चला। देतो तुमचे पैसे, थोडा वेळ द्या। आता वेळ काय नाही, चला रे लवकर, या लवकर, सगळं सामान बाहेर काढा, चला चला पटापट सगळं। कुठे नेताय सगळं? चला जाऊ दे, साळुंखे, चला चला, दाखवले आता सगळं सामान बाहेर काढा, काय शिल्लक ठेवणार? चला जाऊ दे। साळुंखे काय करतात? साळुंखे थांबवा नाही सगळं, थांबवा म्हणताय, मग मला त्याबद्दल रेवती देताय, मग थांबतो। काय बोलताय तुम्ही? लाज वाटते का असं बोलायला? या इथे या घरातच एजंट समोर रेवतीने राखी बांधली ना तुम्हाला, तिच्याबद्दल असं बोलतोय, विचार करतोय, लाज नाही वाटत? बांधली राखी। एजंटनी जबरदस्ती आमचं बहीण भावाचं नातं जोडलंय, तर ते नातं आता मला जपायला नको? अहो, तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी नाहीये, अजिबात नाहीये, पण मला माझ्या बहिणीची काळजी आहे। मी अगदी जबाबदारीनं या दोघांपैकी कुणाशी तरी तिचं लग्न लावून देईन, काही काळजी करू नका। हो साळुंखे, काय बोलताय तुम्ही? काय बोलताय तुम्ही? काय बोलतात कळतं तुम्हाला? तुमच्या नाकर्तेपणामुळे आज ही वेळ आली आपल्यावर। हा माणूस असा बोलतोय, आपल्या घरात रेऊ म्हणतात। साळुंखे, मी हात सोडते, मी पाया पडते। आई अगं पाया पडते, मी तुमचे हात सोडते तुमच्या। मी तुमचे सगळे पैसे परत करेन, पण तुम्ही आता निघून जा, आमचं सामान घेऊन रस्त्यात। उठ। लीला, अगदी वेळेवर आलीस तू। हा माणूस आपल्याला रस्त्यावर आणणार होता ग। मावशी आई,
याच्या पाया पडावंस इतकी लायकी नाही या माणसाची. हे अख्खं घर माझ्या नावावर आहे. यावरून माझी लायकी काय आहे हे कळलं असेल तुला. हो का? हे घ्या तुमच्या कर्जाची पूर्ण रक्कम, तेही कॅश. निघायचं आणि साळुंखे माझ्या 3 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट, ह्या घरावर कुठलंही संकट आलं ना तरी लीला त्याचा सामना करायला कायम पुढे उभी असते. दुसरी गोष्ट, माझ्या घराकडे परत कधीच वाईट नजरेने बघायचं नाही. आणि तिसरी गोष्ट तर तुम्हाला कळली असेलच, निघायचं. पैसे तर घेईनच मी, पण माझा जो अपमान झालाय ना त्याचा बदलाही मी घेईन. पैसे घेऊन जाईन आणि रेवतीलाही घेऊन जाईन. रेवती, तुझी या घरात पाय ठेवायची परत हिम्मत कशी झाली साळुंखे? तुला सांगितलं होतं ना मी, तुला वॉर्न केलं होतं मागच्या वेळेला. ती शेवटची वॉर्निंग होती साळुंखे. आता परत तू इथे फिरकलास तर मी जे करीन ना तू आता बघशील. आता मी वॉर्निंग वगैरे देत बसणार नाही तुला. सामान जे बाहेर ठेवलंय ना चुपचाप या घरात परत आणून ठेवायचं साळुंखे. आउट. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.